नमस्कार. मी जिल्हाधिकारी नंदुरबार. आपल्याला काल काही दिवसापूर्वी आम्ही रेमडेसिवीरची व्हिडिओ शेअर केली होती आणि त्याच्याच अनुषंगाने बऱ्याच लोकांचे अजून काही डाऊट्स होते. विशेष करून सी टी स्कॅनबद्दल रेमडेसिवीरच्या ऐवजी दुसरी कुठली मेडिसिन आपण देऊ शकतो. तर याच्या एक अनुषंगाने ओव्हरऑल आपण काय नेमकं करू शकतो याचा एक थोडा त्याची माहिती. आणि आजच एक जर्नलमध्ये मी वाचत होतो, WHO ने जो अहवाल सादर केलेला आहे ते न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन यांनी ॲक्च्युली ते डिसेंबर 2, 2020चं आर्टिकल आहे. परंतु ते बघत होतं त्याच्यामध्ये असं दिसलं की त्यांनी जे WHO ने जे ट्रायल केलेलं होतं त्याच्यामध्ये ज्या काही अँटीव्हायरल ड्रग्स आहेत, फॉर एक्झाम्पल रेमडेसिवीर असेल, हायड्रोक्सिक्लोरोक्विन असेल, लोपिनेविर असेल किंवा इंटरफिरॉन बीटा असेल, या सर्व ठिकाणी खूप त्याचा जो इफेक्ट आहे की त्याचा जे काही प्रभाव आहे त्या मेडिसिनचा तेवढा पडला नाही. आणि त्यांनी ट्रायल केलं की रेमडेसिवीर देऊन किती पेशंटांचा मृत्यू होतो आणि बिना रेमडेसिवीर किती पेशंटचा मृत्यू होतो. तर त्याच्यात त्यांनी असं बघितलं की 2750 त्यांनी रेमडेसिवीर दिलं आणि 2708ला त्यांनी नाही दिलं. तर ज्यांना दिलं त्याच्यामध्ये 301 डेथ झाली आणि ज्यांना नाही दिलं त्याच्यामध्ये 303 डेथ झाली. साधारणतः 2 अंतरांचा डेथ हा WHO मध्ये फक्त मिळतो आहे. तर ओव्हरऑल इफेक्टिव्हिटी त्याची तशी फारशी नाही आहे. ह्याच्याबद्दल स्वतः आपल्या स्टेट गव्हर्नमेंटने पण सर्क्युलर काढलेला आहे. तर सर्वात पहिले मित्रांनो, माझी एक परत विनंती आहे की रेमडेसिवीरचा जो गैरसमज आहे तो दूर करा की रेमडेसिवीर जर दिली तर व्हेंटिलेटर लागत नाही किंवा रेमडेसिवीर जर दिली तर बाकीच्या काही इश्यूज होत नाही. हे जे काही सो कॉल्ड डाऊट्स आहेत ते मला वाटतं थोडंसं आपण सर्व लोकांनी जर नीट पाहिलं तर बऱ्याचशा अनुषंगाने हे डाऊट्स आपल्या मनातून दूर होतील. आणि जो विशेष करून मी ज्याबद्दल मी सांगणार आहे तो म्हणजे सी टी स्कॅन. काल आमच्या दिवसभर बैठका झाल्या, आजही बैठका झाल्या. काही ठिकाणी सी टी स्कॅनचे जे अननेसेसरी प्रिस्क्रिप्शन आहेत किंवा लोकांमध्ये जी उत्सुकता आहे की सी टी स्कॅन झाल्यावरती माझा स्कोर नेमका काय आहे, कसं बघायचा, तर ह्या सर्व संदर्भामध्ये आम्ही काही डिटेल ऑर्डरसुद्धा आज काढत आहोत. माझी फक्त परत आपल्या सर्व मित्रांना, नागरिकांना हेच विनंती आहे की आपले जे हे व्हिडिओज प्रसार करायचा जो प्रमुख उद्देश आहे तो हा आहे की लोकांमध्ये कुठेतरी मेडिकल अवेअरनेस निर्माण व्हावा, लोकांमध्ये एक जनजागृती निर्माण व्हावी की उगीच काहीतरी आपल्यामध्ये एक गैरसमज निर्माण होणार नाही, कुठल्याही प्रकारचा एक ब्लेम म्हणतो आपण की तो ब्लेम गेम निर्माण होणार नाही. म्हणून हे सर्व जे आपण गोष्टी करत आहोत त्याचा एक फायदा लोकांना होईल अशी माझी अपेक्षा आहे. तर आजचं जे हे इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनचा जो काही डाटा होता तो एक खूप शॉकिंग डाटा आहे की रेमडेसिवीर किंवा ज्या काही अँटीव्हायरल ड्रग्स आहेत त्याचा फार कमी इफेक्ट आपल्या पेशंट्सवरती होतो आहे. आणि ह्या कोविड-19चा जो काही नेचर आहे, त्या जो ड्रगचा जो डिसीजचा जो नेचर आहे तो इतका वेगळा आहे की त्याच्यावरच्या जसं पूर्वी हायड्रोक्सिक्लोरोक्विन फारच लोकांमध्ये त्याचा क्रेज सुरू झाली होती की हायड्रोक्सिक्लोरोक्विन द्या तरच पेशंटचा जीव वाचेल, त्याचा शॉर्टेज व्हायला लागला. आणि मग आता रेमडेसिवीर द्या, त्याच्याने पेशंटवर त्याचा शॉर्टेज व्हायला लागला. परंतु जेव्हा सायंटिफिक डाटा आपल्यासमोर प्रोड्यूस होतो तो डाटा त्याला वेळ लागतो, त्याला प्रोड्यूस व्हायला वेळ लागतो, त्याच्यानंतर असं शॉकिंग रिझल्ट्स आपल्यासमोर येतात आणि म्हणून त्या गोष्टीचं रिलेव्हन्स किती आहे हे नंतर आपल्याला कळतं. तर आता मी आपल्या सर्वांना सी टी स्कॅनचं रिलेव्हन्स किती आहे तर साधारणतः माझ्याकडे एक लंग्सचं पिक्चर आहे. आपल्या सर्वांना दिसत असलेल्या लंग्सच्या पिक्चरमध्ये हे राईट साईडचे लोब आहेत आणि लेफ्ट साईडचे लोब आहेत. तर हे राईट साईडला 3 लोब असतात, अप्पर, मिडल, लोअर, आणि लेफ्ट साईडला अप्पर आणि लोअर. तर साधारणतः हे 5 लोब्समध्ये ॲनाटॉमिकली लंग्सचं डिव्हिजन होतं. आणि याच्यामध्ये राईट साईडला अप्पर, मिडल, लोअर आणि लेफ्ट साईडला अप्पर आणि लोअर अशा ह्या लोब्समध्ये कंजेशन किंवा कन्सोलिडेशन, त्याला आपण म्हणतो की ओपेसिटी, जेव्हा ते पॅची किंवा ओपेक दिसतं, व्हाईटिश दिसतं,
तेव्हा त्याला कंजेशन किंवा आपण कन्सोलिडेशन स्टेजमध्ये म्हणतो की तेवढं लंग हे इन्फेक्ट झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये अँटीबॉडीज निर्माण होऊन ते व्हायरसशी किंवा बॅक्टेरियाशी फाईट करत आहे. आता होतं काय की जेव्हा आपण सिटी स्कॅन काढतो तर सिटी स्कॅन करत असताना लंग्समध्ये असं बऱ्यापैकी चित्र दिसतं आपल्याला. हे कलरफुल आहे आणि हे ब्लॅक अँड व्हाईट चित्र आहे. तर हे पॅची दिसतं आहे. हा एरिया म्हणजे आपला नेमका झालेला इन्फेक्शियस एरिया आणि एक्सरे असेल किंवा सिटीमध्ये ते कॉन्ट्रास्ट दिसतं. तर हा जो पार्ट आहे, हा व्हाईटिश पार्ट म्हणजे इन्फेक्शियस पार्ट. तर ह्या लोब्सचं प्रत्येक लोबला साधारणतः 5 गुण दिले जातात आणि 5 लोब मिळून 25 गुण. तर 25 गुण हे त्याचा हायेस्ट स्कोर असतो. त्याचं जर इन्व्हॉल्वमेंट 5% असेल तर साधारणतः 1 मार्क असतो. साधारणतः ते 15पर्यंत गेलं तर 2 मार्क, 25, 3 मार्क, 50 आणि त्याच्या पद्धतीने मग 75च्या अबाव गेलं तर साधारणतः त्याला 5 गुण असतात. तर ही जी स्कोरिंग सिस्टीम आहे त्या स्कोरिंग सिस्टीमच्या आधारावरती आपला ओव्हरऑल सिटी स्कोर आपण डिसाईड करत असतो. आणि ह्या सर्व सिटी स्कोरमध्ये 25चा जो सिटी स्कोर आहे त्याच्यामध्ये 3 कॅटेगरी ओव्हरऑल केली जाते पूर्ण लंगच्या इन्व्हॉल्वमेंटच्या हिशोबाने. आणि त्या स्कोरच्या आधारावर म्हणजे मी जसं बोललो की 5पर्यंत असेल तर 1, 25पर्यंत असेल तर 2, 50पर्यंत असेल तर 3, 75% 4 आणि 75च्या अभाव असेल तर 5. तर त्याच्या आधारावरती 3 कॅटेगरीमध्ये पेशंटचं क्लासिफिकेशन केलं जातं. माइल्ड, मॉडरेट, सेव्हिअर. माइल्ड पेशंट साधारणतः त्याचा क्युम्युलेटिव्ह स्कोर हा 8पर्यंत जर असेल तर 8पर्यंत असणाऱ्या पेशंटचं स्कोरच्या हिशोबाने त्याला माइल्ड त्याची कॅटेगरी केली आहे. 8 ते साधारणतः 15पर्यंत मॉडरेट आणि 15 ते 25 किंवा 16 ते 25 असेल तर त्याला सिव्हिअर केलं जातं. आता होतं काय की सर्वात पहिले सिटी स्कॅनची गरज तर फारच कमी लोकांना आहे आणि म्हणून आम्ही आज निर्णय घेतला की सर्व जिल्ह्यातले सर्व सिटी स्कॅन सेंटरच्या समोर रॅपिड अँटीजन टेस्ट करणारे किट्स ठेवले जातील. प्रत्येक येणाऱ्या पेशंटचं पहिले रॅपिड अँटीजन टेस्ट केलं जाईल. रॅपिड अँटीजन टेस्ट केल्यानंतर जर तो पॉझिटिव्ह आला तर पुढची टेस्ट केली जाईल SpO2. SpO2मध्ये जर पॉझिटिव्ह SpO2मध्ये जर 95च्या खाली किंवा ड्रास्टिकली लोअर आहे, 85 आहे, 90 आहे किंवा 80 आहे, त्यावेळी त्या पेशंटला कुठल्या कॅटेगरीमध्ये डिफाईन करावं त्यासाठी फक्त आयडिया म्हणून सिटी तुम्ही करू शकतात. जर तो अँटीजन ही निगेटिव्ह आहे, 95च्या वरतीही SpO2 आहे तर त्याला काही गरज नाही. रॅपिड अँटीजन जरी पॉझिटिव्ह आहे, SpO2 ही 95च्या वरती आहे, त्याला तर बिलकुल गरज नाही. म्हणजे कोविड पॉझिटिव्ह कोविड निगेटिव्ह हे आपल्या सिटी स्कॅनवरून आपण न ठरवता ते आयदर RT-PCR ठरवावं किंवा रॅपिड अँटीजनने ठरवावं. आता ह्या टेस्टच्याबद्दल मी नंतर बोलूच, परंतु सिटी स्कॅन फक्त आपल्याला एवढं दाखवतं की लंग्सचं इन्व्हॉल्वमेंट किती झालेलं आहे, किती पॅची झालेला आहे. सिटी स्कॅन हे नाही सांगत की हा कन्फर्म पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह आहे. इव्हन आपल्याला साधं सर्दी आणि खोकला किंवा त्याला आपण कंजेशन म्हणतो किंवा निमोनिया झाला, साधा व्हायरल फ्लू झाला, तरी पण तुम्ही सिटी स्कॅन केल्यावर तुमचा स्कोअर 4, 5, 6 येणार. साधी जरी सर्दी असली तरी 2 पण येणार. त्याच्यामुळे सिटी स्कोअर काहीतरी आला म्हणून न घाबरता 8पर्यंत तर बिलकुल नॉर्मल आहे. 8पर्यंत तुमचा जर स्कोअर येत असेल तुम्ही नॉर्मल समजायचा. त्याच्यावरची ट्रीटमेंट परत सिम्प्टमॅटिक ट्रीटमेंट आहे, तो ट्रीटमेंटच्या भागावरती आपण येऊच. ICMR गाईडलाईन्स काय म्हणते की जेव्हा पेशंट हा मॉडरेट टू सिव्हिअर म्हणजे काय की 8 ते 15मध्ये त्याचा स्कोअर असेल आणि तो स्कोअर आता वाढतो आहे 15च्या वरती म्हणजे 18, 19, 20 ह्या स्कोअरकडे जर जात असेल त्या परिस्थितीमध्ये रेमडेसिवीर काही अंशी प्रभावी ठरू शकते. त्याचा प्रभावसुद्धा 100% नाही आहे. ट्रायल असं म्हणतं की बऱ्याच वेळी हे रेमडेसिवीर ड्रग अँटीव्हायरल ड्रगसुद्धा काम करत नाही. आणि म्हणून सर्वात पहिले मी जे काल बोललो होतो ते परत सांगतो आहे की रेमडेसिवीरचा रिलिव्हन्स किंवा रेमडेसिवीरचं जे काही डोक्यामध्ये बऱ्याच लोकांचं खूळ बसले ते काढा. त्यासाठी आम्ही काल सर्व डॉक्टरांचीही मीटिंग घेतली, सिटी स्कॅन करणाऱ्या लोकांचीही मीटिंग घेतली आणि आजपासून सर्व सिटी स्कॅन सेंटरवरती रॅपिड अँटीजन टेस्ट ठेवतो आहोत. तुम्ही कृपया प्रशासनाच्या दिलेल्या सूचनांवरती किंवा गव्हर्नमेंटच्या सूचनांवरती विश्वास ठेवा. जर आपलं रॅपिड अँटीजन टेस्ट निगेटिव्ह असेल आणि SpO2 95च्या वरती असेल तरी आपल्याला गरज नाही.
रॅपिड अँटीजन पॉझिटिव्ह आला, SpO2 95च्या वरती आहे, तरी गरज नाही CT स्कॅन करायची, फक्त आपल्याला इमिडिएटली आयसोलेशन व्हावं लागेल. कारण 95च्या वरती आहे म्हणजे साधारणतः तो माइल्ड कॅटेगरीमध्ये असेल, त्याला फक्त आपण सिम्पटमॅटिक देऊ शकतो. जर तुम्हाला ताप किंवा घसा दुखतोय, थोडेफार सिम्पटम्स वाढलेले आहेत, अशा वेळी फॅबिफ्लू आपण म्हणून जी गोळी आहे, साधारणतः 400 mgची गोळी आहे, काही ठिकाणी 200 mgची असते. तर ICMR असं म्हणते की ही जी टॅबलेट आहे हिचा पहिल्या दिवशी 1800 मिलीग्रामचा स्ट्रॉंग डोस सकाळी घ्यावा आणि संध्याकाळी 2 डोस 1800 घ्यावेत, आणि दुसऱ्या दिवसापासून 800 मिलीग्रामचा BD म्हणजे 2 टाइम्स हा डोस घ्यावा आणि साधारणतः 14 दिवस त्याचा कोर्स करावा. तर हे जे आपल्या डोक्यांमध्ये जे चाललेलं आहे की रेमडेसिवीर साधारणतः 80% कॅटेगरी, 80% ते 90% पेशंट्स हे माइल्ड कॅटेगरीमध्ये येतात, 10% मॉडरेटमध्ये येतात आणि फक्त 5 ते 10% लोक सिव्हिअर कॅटेगरीमध्ये येतात. आणि त्याच्यामुळे जे 10% पेशंट ज्यांना खरंच ऑक्सिजन बेड, हॉस्पिटलाइज ट्रीटमेंट, इतर सर्व प्रकारच्या थेरपी पाहिजे, ते न होता बाकीच्याच लोकांना आपण ट्रीटमेंट आपल्याला द्यावी लागते किंवा ते येऊन हॉस्पिटल ऑक्युपाय करतायत. तर सर्वात पहिली गोष्ट मी जे परत सांगतो आहे की ही जी लोब्युलर इन्व्हॉल्वमेंट आहे लंगच्या, ह्या 2 लोब इकडचे आणि 3 लोब इकडचे, याच्या आधारावरती CT स्कोर होतो. इव्हन नॉर्मल पेशंट जरी गेला, साधं सर्दी जरी असली, त्याचासुद्धा CT स्कोर काही ना काही येऊ शकतो. CT स्कोर म्हणजे काय, फक्त कंजेशन झालेलं आहे छातीमध्ये, किती ठिकाणी आपली इम्युनिटी फाईट करते. 8 पर्यंत असेल माइल्ड आहे, काहीच घाबरायचं कारण नाही. 8 ते 15 असेल मॉडरेट आहे, काळजी करायच्या गोष्टी आहे, आणि 15च्या वरती असेल तर इमिडिएटली आपल्याला इमर्जन्सी म्हणून लगेच आपल्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन होणं गरजेचं आहे. परंतु CT स्कॅन कोणी करावं, सर्वात पहिले असा व्यक्ती ज्याला दम लागतोय, ब्रेथलेसनेस आहे, ताप भरपूर आहे, त्यासोबत SpO2 95च्या खाली गेलेला आहे, आणि SpO2 95च्या खाली जाऊन आपण RT-PCR जर दिला असेल, RT-PCRला वेळ लागत असेल, रॅपिड अँटीजनसुद्धा दिली, ती पण निगेटिव्ह आली आहे, तशा परिस्थितीमध्ये आपण डायग्नोसिस, ह्याला काही कन्फर्मेटेड डायग्नोसिस नाही आहे. तुमचं जर अस्थमा असेल किंवा लंग निमोनिया असेल किंवा हाय सेव्हिअर डिग्री ऑफ कंजेशन झालेलं असेल, तरीसुद्धा स्कोर वाढेल. तर त्या परिस्थितीमध्ये आपण CT स्कॅन केला पाहिजे. अन्यथा ज्याचं ऑक्सिजन नॉर्मल आहे, 95च्या वरती आहे, मग रॅपिड अँटीजन पॉझिटिव्ह असेल तर त्याने फक्त आयसोलेट करावं, निगेटिव्ह असेल तर काही घाबरायची गरज नाही. तर सर्वात पहिली गोष्ट मी परत सांगतोय की आपल्याकडे सध्या गरज काय आहे, तर घरी एक छोटंसं SpO2 पल्स ऑक्सिमीटर मशीन असतं, ते असण्याची. जर पल्स ऑक्सिमीटर नसेल तर आपल्या जवळच्या एखाद्या आयसोलेशन वॉर्डमध्ये आपण ॲडमिट व्हावं. तिथं नर्स आणि डॉक्टर्स हे कंटिन्युअसली मॉनिटरिंग करतील. आता आयसोलेशन वॉर्डमध्ये आम्ही नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावातल्या शाळा, प्रत्येक PSC, प्रत्येक RH हे आयसोलेशन करत आहोत. आयसोलेशनचा पर्पज हाच आहे की तिथे तुम्हाला मल्टीव्हिटॅमिन्स मिळतील, फीवर ट्रीटमेंट मिळेल आणि तुमचं कंटिन्युअस पल्स ऑक्सिजन मॉनिटर होईल. आणि जर आपण मॉडरेट कॅटेगरीमध्ये असेल तर आपण फॅबिफ्लू देऊ शकतो, आणि मॉडरेट टू सेव्हिअर झालं ते फक्त 5 ते 10% लोक होतील, त्यांना आपण टर्शरी केअर हॉस्पिटलला शिफ्ट करू शकतो. पण होतं काय आहे की बाकीच्याच लोकांची एवढी गर्दी जमते हॉस्पिटलमध्ये आणि छोट्या छोट्या गोष्टीला घाबरतात, त्याच्यामुळे खऱ्या लोकांना बेड्स मिळत नाही. तर ही जर सिस्टमिक प्रोटोकॉल जरी आपण पाळला तर मला वाटतं CT स्कॅनला जी होणारी गर्दी आहे ती गर्दी बऱ्याच अंशी थांबेल. तर आपण गेल्यावर तिथं CT स्कॅनच्या समोर जो टेस्टिंगवाला बसलेला असेल त्याला तुम्ही आपलं रॅपिड अँटीजन घेऊ द्या. आता परत रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये आणि RT-PCRमध्ये एक फरक असा आहे की रॅपिड अँटीजन टेस्ट जी आहे ती साधारणतः 50 ते 60% लोकांची, जे पॉझिटिव्ह लोक आहेत त्यांची पॉझिटिव्ह येते, बाकी लोकांची नाही येत. त्याचं कारण असं आहे की ही व्हायरसचा जो RNA आहे त्याचा लोड, आपण जेव्हा नाकातून स्वॅब घेतो तर नाकातून स्वॅब घेताना त्याचा लोड किती आहे, त्याच्यामध्ये किती व्हिरुलंट अँटीजन किंवा व्हायरल पार्टिकल त्याला चिकटलेत, आणि ते जेव्हा रिएजंटला टाकतात तर 10-15 मिनटात ती टेस्ट येते, 15-20 मिनिट त्यावर लागत नाही. तर ती टेस्टमध्ये 15-20 मिनिटाच्या टेस्टमध्ये त्याच्यामध्ये जर व्हायरल लोड चांगला असेल तर ते लगेच पॉझिटिव्ह दिसेल. जर व्हायरल लोड कमी असेल तर टेस्टची चुकी नाही आहे, परंतु तो कमी व्हायरल लोड डिटेक्ट करत नाही. आणि म्हणून
आपण त्याला RT-PCR ला पाठवतो. RT-PCR ला उशीर का लागतो याच्या मागे सायंटिफिक रिझन आहे. RT-PCR म्हणजे बेसिकली रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिॲक्शन. म्हणजे जे RNA जो असतो व्हायरसमध्ये हा DNA नसतो. व्हायरस हा एकमेव मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणू शकतो आपण, त्याच्याने फक्त RNA असतात. तर ह्या टेस्टमध्ये किंवा कुठल्याही ज्या RT-PCR टेस्ट आहेत, बऱ्याचशा आपण RT-PCR व्हायरससाठी हा टेस्ट करत असतो. तर RT-PCR टेस्टमध्ये त्याचा जो RNA असतो हा RNA त्या टेस्टिंगच्या एका DNA सोबत मिक्स केला जातो आणि नंतर त्या DNAचं बिलियन्स किंवा मिलियन्स ऑफ DNAमध्ये त्याचं ॲम्प्लिफिकेशन केलं जातं आणि ते पॉलिमरेज चेन रिॲक्शन म्हणजे जसं आपलं न्यूक्लिअर चेन रिॲक्शन असते तसं ते चेन रिॲक्शनच्या माध्यमातून त्याचा जो अँटीजन लोड असतो किंवा व्हायरल लोड असतो ते खूप मोठ्या प्रमाणात बनवल्यानंतर त्याचं डिटेक्शन सोपं जातं. म्हणून याचं काही कन्फर्मेशन आहे ते 100% असतं आणि रॅपिड अँटीजनचं कन्फर्मेशन साधारणतः 50 ते 60% प्रमाण असतं. म्हणून आपल्याला जर लगेच टेस्ट पाहिजे असेल तर इमिडिएटली आपल्या जिल्ह्यामध्ये आपण 28 टीम्स ह्या पूर्ण वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. त्याचं मागेच आम्ही आपल्याला माहिती दिली होती की कुठल्या तालुक्यामध्ये किती टीम्स आहेत. तिथं जाऊन आपण पहिले रॅपिड अँटीजन करा जर आपल्याला ताप खोकला काही येत असेल तर. आपल्या जिल्ह्यामध्ये आधी RT-PCRची कॅपॅसिटी 1200 होती, पण मध्यंतरी 5-6 लोकांना कोविड झाला म्हणून ते थांबले, म्हणून ती कॅपॅसिटी आपण 800-900 आणली होती. आता परत मशीन आपण आणतोय, ते मे बी मंगळवारपर्यंत पोचेल. तर 2000 RT-PCR आपलं साधारणतः पर डे होणार आणि त्याच्यामुळे जिल्ह्याचं बऱ्यापैकी टेस्टिंगचं जे प्रमाण आहे तो खूप वाढेल, त्याची काळजी करू नका. परंतु आपण दर दिवसाला 2 ते 2,500 रॅपिड अँटीजन टेस्ट करत आहोत. सो प्लीज सपोर्ट आणि डोंट मेक अ क्राऊड ॲट CT स्कॅन सेंटर. CT स्कॅनला 100-150 लोक लाईनमध्ये असतात. त्या ठिकाणी जो माणूस पूर्वी CT करायला गेला आहे ते प्रॉपर सॅनिटाईज केलं का नाही केलं आहे, त्यालाच तिथून लागणारे व्हायरल लोड तुमच्या नाकात जातील, तुमच्या शरीराला लागतील, परत तुम्हाला कोविड होऊ शकतो त्याच्यापासून. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला सांगण्याचा पर्पज हा आहे की आज अफवांचं मार्केट आहे, अफवांचा बाजार पसरलेला आहे. ह्या अफवांपासून जर आपल्याला दूर जायचं असेल तर सर्वात पहिले मी मागेही बोललो होतो की स्वतःला शांत करा. सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आपण करू शकतो, जर आपल्या घरातला किंवा आपण कोणीही पॉझिटिव्ह आला असेल, जर त्यांच्यासाठी सेपरेट रूम नसेल, आयसोलेशन फॅसिलिटी नसेल, तर कृपया त्यांना इमिडिएटली इन्स्टिट्यूशनमध्ये पाठवा किंवा घरात. कारण हा जो डबल म्युटंट व्हायरस आहे, आता जो सुद्धा आपला व्हायरस आलेला तो डबल म्युटंट आहे. हा डबल म्युटंट व्हायरस अत्यंत रॅपिडली स्प्रेड होतो आणि त्याच्यामुळे हे जे काही आपण मागेही बोललो की ह्या 15-20 दिवसांमध्ये ज्या केसेस नंदुरबारमध्ये आल्या तेवढ्या केसेस तर पूर्ण वर्षभर आपल्याकडे नव्हत्या. आणि याच्यामुळे आपल्याला टेस्टिंग किंवा डॉक्टर्स किंवा नर्सेस आपण साधारणतः 100 नर्सेस रिक्रूट केल्या नवीन कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरती कोविडसाठी. आम्ही वारंवार ॲडव्हर्टाइजमेंट देतोय, साधा BAMS डॉक्टर पण आम्हाला भेटत नाही आहे. तर मी आपल्या माध्यमातून सुद्धा आवाहन करेल की जर कोणी MBBS डॉक्टर्स BAMS डॉक्टर्स जर आम्हाला नंदुरबार जिल्ह्यासाठी जर सेवा द्यायला तयार असतील तर कृपया माझ्या ऑफिसला संपर्क साधा. आम्ही इमिडिएटली ऑन द सेम डे त्याची अपॉइंटमेंट करू. परंतु डॉक्टरांचं शॉर्टेज असल्यामुळे आपल्याला तेवढ्या प्रमाणात ऑक्सिजन बेड्स किंवा इतर बेड्स वाढवता येत नाही. आणि म्हणून आता जे प्रोग्रेस चालू आहे आमची सध्या ती शहादामध्ये 100 बेडचं कोविड हॉस्पिटल ह्या पुढच्या आठवड्यामध्ये सुरू होतं आहे. नवापूरचं कोविड हॉस्पिटल मे बी उद्या सुरू होईल, 50 बेडचं नवीन. मागे तर आपण 20 बेडचं होतंच, 50 बेडचं नवीन सुरू करतो आहे. आणि येत्या काळामध्ये नंदुरबारला एकलव्य रेसिडेन्शियल स्कूलला 275 बेडचं ऑक्सिजन हॉस्पिटलचं प्लॅनिंग विथ प्लांट, लिक्विड ऑक्सिजन प्लांट तिथं बनवायचं प्लॅनिंग चालू आहे. एक सिव्हिललासुद्धा नवीन प्लांट, कारण नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकही लिक्विड ऑक्सिजन प्लांट नाही आहे. आपण पूर्वी ज्या 2 नवीन प्लांट बसवले त्याच प्लांटच्या आधारावरती आपल्या हॉस्पिटलला ऑक्सिजन मिळतो आहे, पण ते हवेपासून ऑक्सिजन निर्माण करतं. आणि जो आता शहाद्याला प्लांट बसवतो तो सुद्धा तसंच हवेपासून ऑक्सिजन निर्माण करेल, पण त्याची कॅपॅसिटी ही साधारणतः 60-70 बेडपर्यंत तो देऊ शकतो. फुल असं 100% सर्व बेडला देणं किंवा त्याच्यापासून सिलेंडर बनवणं हे शक्य होत नाही. आणि म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की हा जो इनिशिएटिव्ह आहे, प्रत्येक गावामध्ये आयसोलेशन, PSCमध्ये आयसोलेशन, RH मध्ये आयसोलेशन, त्या ठिकाणी ऑलरेडी डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, ANM आहेत, आशा वर्कर्स आहेत, ते आपलं ऑक्सिजन मॉनिटरिंग करतील, पल्स मॉनिटरिंग करतील, सिम्पटम्स मॉनिटर करतील.
परंतु आपण जर घरात राहिलात, कॉमन टॉयलेट वापरलं, कॉमन पॅसेज वापरला, भांडी वापरली, आपल्याला सुद्धा होऊ शकतो. आणि याच्यामुळे ही जी सायकल आहे ती सायकल ब्रेक करताना खूप त्रास होतो. मध्यंतरी आपला जो आकडा होता हा 1200-1300 पर्यंत गेला होता, पण काल 2 दिवसापासून तो आता परत 600-650 पर्यंत आलेला आहे. आणि म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की जेव्हा लॉकडाऊन होतो त्यावेळी जी चेन असते, एकापासून दुसऱ्याला, दुसऱ्यापासून तिसऱ्याला, जे कंटिन्युअस लोकांच्या मुवमेंटमुळे जे वाढत असतो ते ट्रान्समिशन कमी होते. आणि 100 टेस्टच्या मागे जो पॉझिटिव्ह येणारा नंबर आहे त्याला पॉझिटिव्हिटी रेट म्हणतात, तो कुठेतरी कमी जातो. आणि म्हणून एक गोष्ट डोक्यातून आपण ठरवलं पाहिजे की जर ह्याला थांबवायचं असेल कोरोनाला, तर कोविड बिहेवियर आणि बाहेर किंवा कमीत कमी लोकांच्या संपर्कात येणे, आपण स्वतः आणि आपल्या घरच्यांना स्वतः, एवढं जरी आपण पाळलं तरी 20 दिवसामध्ये 30 दिवसामध्ये हा कोरोना आटोक्यात येऊ शकतो. नाहीतर जी ब्राझीलची परिस्थिती आहे, 4000 लोकांची डेथ पर डे, किंवा जे बाकी देशात झालेलं आहे ते सुद्धा आपल्या राज्यात होऊ शकतं. ब्राझीलची लोकसंख्या आणि महाराष्ट्राची लोकसंख्या आपल्याला माहितीच आहे. तर सर्वात पहिली गोष्ट की अफवांवरती विश्वास ठेवू नका. CT स्कॅनचा रिलिव्हन्स कोविडसाठी फक्त मॉनिटरिंगसाठी आहे की लंग इन्व्हॉल्वमेंट किती झालं आहे, त्याचं आणि कोविडचं डायरेक्ट कोरिलेशन, डायरेक्ट नाही. मी परत सांगतोय, जर तुमची रॅपिड अँटीजन टेस्ट केली तर सर्वात पहिले कोविड न करता SpO2 चेक करा. SpO2 आपला जर 95च्या वरती असेल तर फक्त मल्टीव्हायटॅमिन्स, पॅरासिटामोल किंवा गळ्याचा काही त्रास असेल तेवढं घ्या. माइल्ड टू मॉडरेट असेल, 95 ते साधारणतः 90 पर्यंत गेलं असेल, त्यावेळी फॅबिफ्लू सुरू करा. तुम्ही इमिडिएटली सुद्धा फॅबिफ्लू सुरू करू शकतात. हे अँटीव्हायरल ड्रग आहे आणि ICMR म्हणते की ती ड्रग आपला व्हायरल लोड कमी करायला खूप मदत करते. ही गोळी आहे, बाकी सर्व इंजेक्शन आहेत. आणि त्या गोळ्या आपल्याकडे 12-15 हजाराच्या वरती स्टॉक अवेलेबल आहे, त्याचाही विषय नाही. आणि हीच गोष्ट आम्ही आमच्या इथल्या सर्व डॉक्टरांनाही समजून सांगितलं. हे आपण सुद्धा आपल्या डॉक्टरांना कन्व्हिन्स करा की खरं गरज आहे का रेमडेसिवीरची. WHO नाही म्हणतो आहेत, कलेक्टर नाही म्हणतो आहे, काय गरज आहे रेमडेसिवीरची. तर हे गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, याचा जो मेन स्टे ऑफ ट्रीटमेंट इज ऑक्सिजन. ऑक्सिजन इज अ मेन स्टे ऑफ ट्रीटमेंट. कारण काय होतं की पेशंटला जेव्हा इन्फेक्शन होतं तेव्हा त्याचं लंग किती स्ट्रॉंग आहे, त्याची इम्युनिटी किती स्ट्रॉंग आहे, त्याच्या आधारावरती तो व्हायरसशी लढत असतो. आणि त्यावेळी त्याला सपोर्ट लागतो तो म्हणजे ऑक्सिजनचा. त्याला जर प्युअर ऑक्सिजन आपण दिले, 95%, 100% प्युअर ऑक्सिजन जेव्हा जातो तेव्हा त्याच्या कमी जरी लंग्स लो शिल्लक असेल त्याच्याने सुद्धा तो सर्वाईव्ह होतो. आणि मग मीन टाईम डेव्हलप होते आणि मग तो व्यक्ती ॲटोमॅटिक बरा होतो. तरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या पद्धतीने जर आपण कोविडला समजून घेतलं, हा कोविड समजवण्याचा विषय आहे. CT स्कोअर काय असतात, लोब्स किती असतात, कितीपर्यंत सिव्हिरिटी आहे, कितीपर्यंत माइल्ड आहे. आणि चौथी गोष्ट मी वारंवार बघतो की काही लोकांना कोरोना झाल्यावर उगाचच दुसरी टेस्टचा आग्रह धरतात. एकदा आपल्याला रॅपिड अँटीजन टेस्ट पॉझिटिव्ह आली तर आपण कन्फर्म पॉझिटिव्ह आहे, त्याच्यानंतर कुठंच जायची गरज नाही. RT-PCRची गरज नाही, परत रॅपिड अँटीजनची गरज नाही किंवा CTची गरज नाही. CTची गरज तेव्हाच लागेल जेव्हा आपण ब्रेथलेसनेस आहे किंवा दम लागतो आहे. आणि त्या केसमध्ये दम जरी लागला, SpO2 जरी डाऊन झाला, परंतु SpO2 किती डाऊन झाला याच्या आधारावर सुद्धा ट्रीटमेंट ठरवलेलं आहे. परंतु उगीच लोकांना फक्त मॉनिटरिंग करायचं आहे, पॅरामीटर चेक करायचं. इट्स जस्ट पॅरामीटर. जसं आपण रक्त चेक करतो, युरिन चेक करतो, हिमोग्लोबिन चेक करतो, हा एक पॅरामीटर आहे की किती लंग्स तुमचे इन्व्हॉल्व्ह झालेत. त्याच्या पलीकडे CT काही सांगत नाही. आणि तेवढीच गोष्ट आपण आपल्या SpO2ने पण समजू शकतो किती आमचं लंग इन्व्हॉल्व्ह झालं आहे. आणि म्हणून जेव्हा तुम्ही मॉडरेट टू सिव्हिअर जाणार किंवा माइल्ड टू मॉडरेट जाणार, म्हणजे 8च्या खाली तर ट्रीटमेंट घ्यायची गरज नाही, माइल्ड टू मॉडरेट जब जाणार त्यावेळीच फक्त ही गरज आहे. तनु गुप्ता जी बता रहे कि आप हिंदी में बताइए. जनरली मैं सभी जो महाराष्ट्रियंस लोग हैं हमारे यहाँ पे उनको मराठी में बात करता हूँ, बट कुछ लोग राजस्थान या UP या दिल्ली से भी जुड़ते हैं, उनके लिए बता रहा हूँ मैं कि CT स्कैन का जो पर्पज़ है ये सिर्फ सपोर्टिव डायग्नोसिस है. कन्फर्मेटरी डायग्नोसिस आप RT-PCR से कर सकते हो या रैपिड एंटीजन से कर सकते हो. और सपोर्टिव डायग्नोसिस से इतना ही उसका पर्पज़ है कि लंग्स का इन्वॉल्वमेंट कितना है. 5 लोब्स में अगर लंग्स का इन्वॉल्वमेंट 15-16 के ऊपर जा रहा है सिवियरिटी स्कोर, उस टाइम पे हमें अर्जेंटली अपना इमीडिएट ट्रीटमेंट करना चालू है. लेकिन
अगर वो उससे नीचे है, 8 के नीचे है, तो आप आराम से आइसोलेशन वार्ड में बैठ के भी ट्रीटमेंट ले सकते हो। और जिसके पास घर में अच्छी सुविधाएं है, सेपरेट टॉयलेट बाथरूम है, सेपरेट रूम से, और घर बैठ के भी अच्छा हो सकता है। जो 8 से 15 के बीच में है उनके लिए फेबी-फ्लू या बाकी के मेडिसिन दे के भी वो आदमी बड़ा अच्छा हो सकता है। उसके लिए भी कोई इंटेंसिव ट्रीटमेंट की ज़रूरत नहीं है अगर उसका SpO2 95 के ऊपर है। और बाकी बहुत सारे फैक्टर होते हैं, उसका एज कितना है, उसका क्रिएटिनिन रेशियो कितना है, उसका डी डाइमर कितना है, उसका CRP कितना है, बाकी सब चीज़ें रहती है। बट मेजरली उसका हम उम्र और SpO2, उसका इम्यूनिटी लेवल या कोई कोमॉर्बिडिटी है क्या, डिसीज है क्या, हाइपरटेंशन, डी अस्थमा वगैरह है क्या, क्योंकि अस्थमा पेशेंट ये सबसे ज़्यादा ससेप्टिबल है। अस्थमा में क्या होता है, ऑलरेडी लंग कॉम्प्रोमाइज़ है, और ऑलरेडी लंग कॉम्प्रोमाइज़ के ऊपर अगर कोविड होता है तो उस समय हमें और ज़्यादा उसका ख्याल रखना चाहिए। तो ये सब चीज़ें मैं हिंदी में बता रहा था, मराठी में बता रहा था। और दूसरी एक बात कि कृपया रेमडेसिविर के पीछे दौड़िए मत। WHO का जो रिपोर्ट आया है, जो इंग्लिश जर्नल ऑफ मेडिसिन में पब्लिश हुआ है, कि रेमडेसिविर का उतना इफेक्टिविटी नहीं है। अगर आप नहीं मिला सकते अपने रिलेटिव्स के लिए तो उसमें कुछ बुरा समझने की ज़रूरत नहीं है। ये रेमडेसिविर का जो शॉर्टेज हुआ है, ये सडनली आर्टिफिशियल शॉर्टेज है। उससे अच्छा फेबी-फ्लू जो है एक काफ़ी अच्छी तरीके पे काम किया। मैं खुद कुछ लोगों को जानता हूँ जिन्होंने काफ़ी अच्छे से वो रिकवर हुए फेबी-फ्लू लेके ही, बिना किसी चीज़ का हेल्प लेते। तो अगर उतना भी आप पालते हो सिंपल चीज़ें, तो भी मुझे लगता है कि काफ़ी हद तक हमारा ये जो कोविड का जो फेज है, सेकंड फेज, ये काफ़ी हद तक रिकवर हो सकतं। अभी आता जर कालचा जो रिपोर्ट पाहिला त्याच्यामध्ये असं म्हणता येईल एक्सपर्ट की 16 ते 21 ह्या दरम्यान हा वेवचा पीक जाणार आहे। म्हणजे अजून जास्त सतर्क राहायची गरज आहे। आणि हे जर आपण सर्व पाळू शकलो तर मला असं वाटतं की सर्वात महत्त्वाचा जो आपल्याला आता पुढे करायचं आहे की 100% इन्स्टिट्यूशनल आयसोलेशन, आणि रेअरेस्ट ऑफ रेअर ज्या घरांच्या लोकांकडे खरंच चांगलं रेसिडेन्शियल फॅसिलिटी आहे त्यांच्यासाठीच त्यांनी घरी थांबावं। अदरवाईज ते असू शकतात किंवा सिनियर सिटीजन आहेत ज्यांच्यासाठी स्वतंत्र रूम आहे ते घरी थांबू शकतात। अदरवाईज यंग लोक, आपल्याला जर आपल्या घरच्यांची काळजी असेल तर इमिडिएटली पॉझिटिव्ह आल्या डोंट गो टू युअर होम अँड देन पॅक द सामान, तिथून घेऊन तुम्ही कपडे घ्या आणि हे घ्या। डायरेक्ट पहिले जायचं इन्स्टिट्यूशनला, ते ॲडमिट व्हायचं, घरच्यांना फोन करून सांगायचं की बाबा माझं सामान नंतर आणून द्या। तर ह्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजे, कारण जो व्यक्ती कोविड होतो त्याला स्वतःची तर काळजी घ्यायचीच आहे, त्याच्यापेक्षा जास्त तर त्याच्या घरच्यांची काळजी घेणं अपेक्षित आहे। तर हे महत्त्वाचं आहे, आणि म्हणून जितकी लोक हे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन राहतील तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे। आणि म्हणून नंदुरबार जिल्ह्यामध्ये आम्ही आज रेल्वेचं एक पूर्ण बोगी मागवलेली आहे। आमच्याकडे स्वतःच्या बिल्डिंग बऱ्याच आहेत, हॉस्टेल्स आहेत, बऱ्याच इन्फ्रास्ट्रक्चर आहे, परंतु रेल्वेचे ज्या कोचेस, त्याचा फायदा असा होतो की रेल्वेच्या कोचेसमध्ये पाणी, बाथरूम, टॉयलेट रोज अल्टरनेट डे दिवशी तिथला बेडशीट बदलतील, बाकी सर्व प्रकारचे जे टॉवेल्स आहेत ते बदलतील। ह्या सर्व गोष्टी बदलत असल्यामुळे रेल्वेची कोचेस आम्ही आमच्या जिल्ह्याला मागवलेले आहेत, त्या संध्याकाळी पोचता आहेत, उद्यापासून सुरू होतील। आणि साधारणतः एका पूर्ण ट्रेनमध्ये आपण 350 ते 400 लोकांना आयसोलेशन ठेवू शकतो। त्याच्यामध्ये जेवण, नाश्ता सर्व मिळेल, पाण्याची सुविधा राहील। आणि इनफॅक्ट मी रेल्वेच्या लोकांना विनंती केली की तापमान वाढतं आहे तर आपण प्रत्येक कोचमध्ये काही कूलर्स ठेवूया, तर त्यांनी मान्य केलं की कूलर्ससुद्धा आपण ठेवूया म्हणून। तर मी परत नंदुरबारच्या लोकांना विनंती करतो की जर आपण कोविड पॉझिटिव्ह येत असाल तर पहिली गोष्ट आपल्याला स्टॅम्प मारला जाईल, नंबर 1। दुसरी गोष्ट, खरंच कोविड कंट्रोल करायचं असेल तर तुम्ही इकडं तिकडं न जाता तिथं आम्ही ॲम्ब्युलन्स ठेवू, तुम्ही तिकडंच थांबा। ॲम्ब्युलन्स तुम्हाला घेऊन आयसोलेशन सेंटरला जाईल, तिथं तुम्ही घरच्यांना फोन करा, तुम्हाला जो काही बेड मिळेल त्या ठिकाणी आपण जाऊन थांबा आणि राहा 10 दिवस 12 दिवस। आपण सध्या 10 दिवस ठेवतो आहोत, एवढं जरी आपण करू शकलात तरी खूप मोठ्या प्रमाणात कोरोनाचं प्रमाण हे कमी होईल। 10 दिवसामध्ये थोडंसं जरी कोविड बिहेवियर घरात पाळलं नाही तर हा व्हायरस इतक्या रॅपिडली पसरतो, बाकीच्यांना लगेच कोरोना होईल। ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। आणि म्हणून आज पूर्ण सिस्टमला लोड आहे। आमच्याकडे 35% ते 30% ANM वॅकंट आहेत, एकही मेडिकल कॉलेज नाही, तरी आम्ही स्वतःचे 2 प्लांट उभे केले, एक तिसरा प्लांट चालू आहे। स्वतःचं 300 बेडचं गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल नवीन कोरोनासाठी आमचं एकत्रित प्लॅनिंग चाललेलं आहे। ऑलरेडी 300 बेडचं तर आहेच आहे, परंतु जर ॲक्टिव्ह पेशंट 7,000 7,500 असतील तर इट्स व्हेरी डिफिकल्ट टू मॅनेज। म्हणून त्या ठिकाणी 40 पेशंटच्या मागे 2 नर्स असतील, एक डॉक्टर असेल, ते आपलं कंटिन्यूस मॉनिटरिंग करतील, आपल्याला कंटिन्यूस गोळ्या मिळतील,
परंतु कृपया करून आपण नंदुरबारच्या रेल्वे स्टेशनमध्ये आम्ही जी रेल्वे कोच फॅसिलिटी डेव्हलप करत आहोत त्या ठिकाणी आपण या. आपल्याला तिथून ॲम्ब्युलन्स पोचवेल, जे विशेष करून नंदुरबार आणि नवापूर तालुका तळोजा जे जवळचे आहेत त्यांच्यासाठी. बाकीच्या लोकांना शहादाला सुविधा आहे, प्रत्येक गावोगावी सुविधा करतो आहे आम्ही. परंतु हे जर आपण करू शकलं तर मला असं वाटतं कोविडचं खूप मोठ्या प्रमाणात द मेन स्टे ऑफ ट्रीटमेंट इज द क्विक आयसोलेशन, मॅक्झिमम टेस्टिंग आणि ऑक्सिजन थेरपी. ते जर आपण करू शकलो तर खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल. आता हॉस्पिटलमध्ये किती बेड आहेत ICUचे, किती व्हेंटिलेटरचे बेड आहेत, त्याच्या अनुषंगाने डायरेक्ट डीलरपासून आम्ही गोळ्या आमच्या ड्रग इन्स्पेक्टरच्या माध्यमातून हॉस्पिटलला देत आहोत. त्याच्यामुळे रेमडेसिवीरसुद्धा खूप मोठा शॉर्टेज जो होता मागे झालेला तो नंदुरबारला कंट्रोल झालेला आहे. गव्हर्नमेंटला शॉर्टेज नाही आहे. गव्हर्नमेंटला पूर्वीपासूनच आम्ही स्टॉक चांगला करून ठेवलेला होता, तिथं काही अडचण नाही आहे. आता प्रायव्हेटसुद्धा देण्याचं आमचं काम चाललेलं आहे. तर आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की याला टीका कर त्याला टीका कर त्याच्यावर दोष ठेवण्यात काही पॉईंट नाही आहे. सध्या सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण किती रिस्पॉन्सिबली वागतो. आपण आपल्या घरच्यांना वॅक्सिन देतोय का, त्यांना घेऊन चाललो का वॅक्सिन द्यायला. मी वारंवार सांगतो की 25,000 ते 30,000 डोस आपल्याकडे वॅक्सिनचे शिल्लक आहेत. सिव्हिलला शिल्लक आहेत, 52 सेंटरला शिल्लक आहेत, प्रत्येक तालुक्यामध्ये सेंटर बनवलेले आहेत. तिथं जाऊन वॅक्सिन घ्या. वॅक्सिन आम्ही घेणार नाही, मास्क आम्ही घालणार नाही. मग जेव्हा आपल्या घरच्यांना पेशंटला जेव्हा त्रास होतो, बाहेर आम्ही फिरणार, मग जेव्हा त्रास होतो परत आम्ही रेमडेसिवीरसाठी पळापळ करणार, इकडं बघणार. सो प्लीज टेक बेसिक केअर. मी माझ्या स्वतःला 2 डोस घेतले, माझ्या घरच्यांना आईला 2 डोस दिले, सर्व जेवढेही सिनियर आमच्या घरात सर्वांना वॅक्सिनेशन दिलेत. आणि तरीसुद्धा आम्ही घराच्या बाहेर बाकीच्या लोकांना होऊ देत नाही. मी जावं लागतं कारण मला काम आहे. तर ह्यासुद्धा गोष्टी प्रिकॉशन्स सिनियर लोकांना बाहेर जाऊ नका द्या. भयानक परिस्थिती आहे बाहेर, लोकांना बेड भेटत नाही, हे सुद्धा तेवढंच गंभीराची गोष्ट आहे. आपल्या जर व्यक्तीला SpO2 ड्रॉप झाला, लंग कॉम्प्लिकेशन झालं तर त्याच्यासाठी जेवढं शासन जबाबदार आहे तेवढं आपण पण जबाबदार आहोत. सो प्लीज मेक शुअर की वॅक्सिनेशन फास्ट कसं होईल. काही लागत नाही, तुम्ही बाईकवर बसवलं किंवा तुमच्या रिक्षावरती घेऊन गेलात, याच्यावर घेऊन गेलात किंवा बऱ्याचशा ठिकाणी तर आम्ही स्वतः कॅम्प लावतोय गावामध्ये. आता नंदुरबारला बऱ्याच ठिकाणी आम्ही डिसेंट्रलाइज केलं वॅक्सिनेशन सेंटर, नवापूरला केलं आहे, शहाद्याला केलेलं आहे. तिथं आपण कृपया घ्या वॅक्सिन्स. वॅक्सिनचा खूप चांगला फायदा आहे. ज्या ज्या लोकांना वॅक्सिन मिळालेली अशा कुठल्याही व्यक्तीची डेथ किंवा अजून गंभीर परिस्थिती आढळलेली आता. आणि अजून सर्वात मोठी गोष्ट की हे यंग एजमध्ये सुद्धा वाढायला लागलं आहे, ते सुद्धा आपण काळजी घ्या. आमचे सर्व शिक्षक मंडळी त्यासाठी प्रचार प्रसार करत आहेत, त्यासाठी घरोघरी जाऊन लोकांची यादी बनवत आहेत, त्यांना सहकार्य करा. तर आजचे जे 5 पॉईंट मी जी समरी सांगतो आहे ती आहे की फर्स्ट थिंग, डोंट पॅनिक. सेकंड थिंग, जर तुम्हाला सिम्पटम्स आले तर पहिले CT स्कॅन करू नका, आधी रॅपिड अँटीजन करा. ती जर पॉझिटिव्ह आली तर आपण शुअर कन्फर्मेटरी पॉझिटिव्ह आहे. त्याच्यानंतर फक्त SpO2 बघा. SpO2 जर फार कमी असेल तर त्या परिस्थितीमध्ये फक्त सपोर्टिव्ह डायग्नोसिस म्हणून करू शकतात, ते सुद्धा ऑप्शनल आहे. सेकंड थिंग, SpO2 जर 95च्या वरती असेल, रॅपिड असेल तर आयसोलेशन वार्डला जा. SpO2 जर कमी असेल तर आपण ट्रीटमेंट सेंटरला जा. त्याच्या वलीकडे आपल्याला CT स्कॅन करायची गरज नाही. CT स्कॅन फक्त अस्थमा किंवा कोमॉर्बिड लोकांना किंवा ज्यांचं ऑक्सिजन अत्यंत कमी आलेलं आहे सडनली 75-80, त्यांना आपण जाऊ शकतो. दुसरा विषय, वॅक्सिनेशन हा जितक्या लवकर करता येईल तेवढ्या लवकर वॅक्सिनेशन कृपया करा. चौथा विषय, ज्यांचं रॅपिड अँटीजन पॉझिटिव्ह आलं त्यांनी डबल टेस्ट करू नका. RT-PCR करायची बिलकुल गरज नाही. RT-PCRला जर वेळ लागत असेल तर रॅपिड अँटीजन करा. आणि रॅपिड अँटीजनमध्ये निगेटिव्ह आहे पण तरी सिम्पटम जाणवत आहेत, देन गो फॉर CT स्कोर. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ही जी ड्रग आहे फेविपिराविर म्हणतो आपण त्याला, फॅबिफ्लू, ही जी ड्रग आहे ही सध्या प्रिस्क्राईब अँटीव्हायरल ड्रग आहे. फक्त हिचा डोस जो आहे हे साधारणतः 200 मिलीग्राम ते 400 मिलीग्राममध्ये भेटते. इथे जी क्वांटिटी आहे ती थोडी मोठी असते. 1800 मिलीग्राम पहिल्या दिवशी 2 टाइम्स घेतो आणि दुसऱ्या दिवसापासून 800 मिलीग्राम घेतो. ह्या ड्रगचा वापर करा फॉर माइल्ड टू मॉडरेट सिम पेशंट ज्यांचं ऑक्सिजन सॅच्युरेशन चांगलं आहे. त्यांना बाकी कुठल्याही गोष्टी ड्रग घ्यायची गरज नाही. एवढं आपण करू शकला तर मला असं वाटतं की आपण आपल्या स्वतःला, आपल्या देशाला, आपल्या समाजाला, माझ्यासाठी करू नका परंतु आपल्या परिवारासाठी आपण वॅक्सिन, मास्क आणि ही जी माहिती आहे ही देणार, ही माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर मी 1-2 प्रश्न घेतो. रेल्वे कोच, तर रेल्वे कोचच्या बाबतीमध्ये बऱ्याच लोकांचं की रेल्वे कोच नेमकं काय आहे, तर हे स्पेशली डिझाईन कोच आहे. याच्यामध्ये ऑक्सिजन सिलेंडर असतील, टॉयलेटच्या जागेवरती बाथरूम कन्व्हर्जन केलं असेल, थंड पाण्याची सुविधा, गरम पाण्याची सुविधा असेल पिण्याची,
कूलर आम्ही लावायचा प्रयत्न करत आहोत. प्रत्येक कंपार्टमेंटला कर्टन्स असतील, त्याच्यामध्ये 3 बेड असतील आणि 40 पेशंटच्या मागे आम्ही 2 नर्स किंवा 1 डॉक्टर ठेवणार आहोत. ते तुमचं कंटिन्यूस मॉनिटरिंग करतील, जेवणाची व्यवस्था होणार आणि एक चांगल्या पद्धतीचं आणि अल्टरनेट डे किंवा प्रत्येक दिवशी व्यवस्थित क्लिनिंग होईल. ते सर्व रेल्वे स्वतः बघणार आहे. आमच्याकडे मॅनपॉवर कमी आहे, स्टाफ कमी आहे, म्हणून आम्ही हा प्रयोग आमच्या जिल्ह्यामध्ये करत आहोत. याचा अर्थ असा नाही की आपल्याकडे हॉस्टेल्स किंवा शाळा ह्या गोष्टी नाहीत, भरपूर आपल्याकडे आहेत, परंतु त्यासाठी लागणारा डॉक्टर हे सर्व एकाच ठिकाणी राहावं. साधारणतः 1 रेल्वेमध्ये 400 लोक आपण आरामात त्यांना ट्रीटमेंट देऊ शकतो. जर 2 रेल्वे लावले तर आपण 800 लोकांचं आयसोलेशन तिथं करू शकतो आणि रेल्वे त्याच्यामध्ये प्रचंड सपोर्ट मिळतो. म्हणजे अल्टरनेट डे बेडशीट चेंज करण्यापासून बाकी सर्व गोष्टींमध्ये आपल्याला हेल्प करतात. तर हा रेल्वे कोचचा फायदा होईल. तो आपल्याकडे उद्यापासून सुरू होतोय. तर माझी सर्व लोकांना विनंती की याची सुद्धा आपण माहिती आपल्या नंदुरबारच्या नातेवाईकांना द्यावी. धन्यवाद.